बघा, नवोदयचं गणित घेत असताना आपण दुसरं प्रकरण जर बघितलं तर ते आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. तर या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण अजून एकदा रिव्हिजन करणार आहोत. तर सरासरी शब्द ऐकलाय का? सरासरी म्हणजे काय बाळांनो? तर सरासरी म्हणजे दिलेली जी संख्या आहे, जेवढ्या घटक संख्या दिल्यात त्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत त्यांनी त्या बेरजेला भागायचं. उदाहरणार्थ बघा, इथं सगळ्यांनी त्याला मध्यमान पण शब्द आहे. सरासरी म्हणजे मध्यमान म्हणा सगळ्यांनी. मग कसं काढायचं मध्यमान? सरासरी किंवा मध्यमान कसं काढायचं? एक उदाहरण बघूया आपण. बघा सगळ्यांनी बोट ठेवा. 1, 2, 5, 7 आणि 10. तुम्हाला जर म्हणलं बाळांनो ह्या संख्यांची सरासरी काढा, तर कशी काढणार? आपण ह्या दिलेल्या संख्यांची बेरीज करायची. काय करायची? मग 1 + 2 + 5 + 7 + 10. आणि किती संख्या आहे टोटल संख्या किती आहेत? 5. त्या 5 म्हणजे 5 संख्या आहेत म्हणून 5 न भागायचं त्या बेरजेला. मग त्या अंकांची बेरीज किती आली? किती आली बेरीज? आणि त्याला भागिले किती करायचं? 5. मग 25 / 5 किती येते रे? 5. हे झालं त्या संख्यांची सरासरी. काय झाली? कशी काढायची सरासरी मग? कोण सांगतंय? सरासरी काढताना काय करायचं? जेवढ्या संख्या दिल्यात, समजा आता मी तुम्हाला 6 संख्या दिल्या, तर त्या 6 संख्यांच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला एकूण 6 संख्या आहेत म्हणून 6 न भागायचं. आणि जे उत्तर येईल ते म्हणजे त्या संख्यांची सरासरी आहे, किंवा त्याला त्या संख्यांचं मध्यमान काय म्हणतात? मध्यमान असं सुद्धा म्हणतात. आता मागच्या पानावर या जरा. महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा. जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील, जर मी दिलेल्या संख्या तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून दिलेल्या जर क्रमाने आलेल्या असतील आणि त्यांची संख्या विषम असेल, तर त्यातील मधली संख्या ही सरासरी असते. म्हणजे काय रे बाळांनो? कार्तिक, उदाहरणार्थ बघा, तुम्हाला एक संख्या दिली. लिहा बरं सगळ्यांनी वहीवर. 3 घ्या, सगळ्यांनी हातात घ्या. 3, 5, 7, 9, 11. किती संख्या दिल्या? आता ह्या संख्यांची तुम्हाला सरासरी काढायची. काढा बरं सरासरी. 3, 5, 7, 9, 11. किती आली रे? 35 कशी आली मला सांगा? 3 + 5 + 7 + 9 + 11. बेरीज किती आली आहे? मग एवढं सरासरी काढायची का? तिथं पुढं काय करायचं? किती संख्या आहेत एकूण? तू पेन का चावतोय रे? काय करायचं पुढं? नुसती बेरीज करायची का? मग कशाने भागायचं? जेवढ्या एकूण संख्या आहेत त्या आकड्यानं भागायचं. मग एकूण संख्या मग करा भागिले 5. किती उत्तर आलं सांगा मला? 7 ही त्या दिलेल्या संख्यांची सरासरी आली. म्हणून काय झालं? तर 7 ही त्या संख्यांची मधली संख्या आहे. काय आहे? मधली संख्या आहे आणि तीच त्यांची सरासरी आहे. समजलं का? काय केलं आपण? क्रमवार संख्या असतील आणि त्यांची संख्या जर विषम असेल, तर जी मधली संख्या आहे, मधली संख्या
ती म्हणजेच त्या संख्यांची स्वराली सरासरी आहे. हे उदाहरणाने बघितलं आपण आता. आता बघा दुसरा नियम काय आहे. बरं अजून एक उदाहरण घ्या सरासरी काढण्याचं. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 आणि 7. हां, ह्या तुम्हाला संख्या दिल्यात आणि सांगितलं सरासरी काढा. क्रमवार संख्या जर दिल्या तर मधली संख्या म्हणजे त्यांची सरासरी आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही सरासरी काढून बघा. किती आली? अरे मी तुम्हाला सरासरी विचारली आहे, बेरीज नाही विचारली. 4 आली. करेक्ट आहे. कसं काढलं ग? कशाला भागलं? करेक्ट आहे. कारण एकूण संख्या किती दिल्यात? त्या बेरजेला त्या 7 भागलं तर उत्तर येतंय 4. म्हणून 4 ही काय आहे? त्या संख्यांची सरासरी आहे. आता अजून एक नियम बघा बाळांनो. काय? जर मी तुम्हाला संख्या दिल्या आणि त्या क्रमवार असतील म्हणजे एकापाठोपाठ एक, तर त्यांची संख्या सम असेल म्हणजे एकूण संख्या जर दिलेली सम असेल 1 2 3 4 5 6, जर समसंख्येत उत्तर असेल म्हणजे 6 संख्या दिल्या पण त्या क्रमवार आहेत, तर त्यांची सरासरी ही मधल्या 2 संख्यांच्या सरासरी एवढी असते. आता याचं उदाहरण करायचं आपल्याला. बघायचं उदाहरण बघून. तर उदाहरणार्थ संख्या घ्या. 1 तुम्ही काढा सरासरी. 1 3 5 7 आणि 9 11. 1 3 5 7 9 11. आता काढा त्यांची सरासरी. किती आलं? 6. उत्तर किती आलं? 6. मग मला हे सांगायचंय आता ह्या दिलेल्या संख्यांमधल्या मधल्या संख्या कोण आहेत रे? मधल्या 2 संख्या सांगा. करेक्ट आहे. मधल्या ज्या 5 आणि 7 आहेत ना त्यांची जी बेरीज आहे 7 आणि 5 12. ह्या 12च्या सरासरी एवढी त्या सगळ्या संख्यांची सरासरी आहे. कारण 7 आणि 5 12 भागिले जर 2 केलं तर त्याची सरासरी किती येते? 6. म्हणजे त्याच्यामुळे सगळ्या संख्यांची सरासरी काढण्याची गरज नाही. तुम्ही काय करायचं, बरोबर मधल्या 2 ओळखायच्या आणि त्यांची सरासरी काढायची. किती जणांना समजलं? तर याचा उपयोग आपल्याला उदाहरणं सोडवताना होणार आहे. बघा हे अशा पद्धतीनं काही टॉपिक होते की ज्यांचा सराव आपण आज करून घेतलेला आहे. ह्याच्यावरचे प्रश्न तुम्ही ह्या धड्यावरचे अजून एकदा सोडवू शकता. न येणारे प्रश्न मला विचारू शकता.